नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्ते. मी संध्या देशपांडे. गेल्या बुधवारपासून आपण श्रीकृष्ण आणि मी ही जी सिरीज चालू केली, मी माझे काही विचार मांडले कृष्णनीतीचे, जे मला आत्ताच्या जीवनामध्ये योग्य वाटत आहेत. ते खूप जणांचा फार छान भरभरून रिस्पॉन्स आला. तर कॉमर्सच्या अकॅडमिक बरोबर इतर पण सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. नुसता अभ्यासात मोठं न होता आपण एक चांगलं ह्युमन बिईंग झालं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि मला त्यामध्ये असं वाटतं की कृष्णनीती ही माणसाला अतिशय छान माणूस म्हणून बनवते. तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर कृष्णाच्या जन्मा अगोदरचा या व्हिडिओमध्ये थोडंसं मी सांगणार आहे की सगळ्यांना माहिती आहे उग्रसेनाचा मुलगा कंस आणि देवकची मुलगी देवकी. अहुकचे हे दोन, अहुकची ही मुलं उग्रसेन आणि देवक. देवकची मुलगी देवकी. तर ज्या वेळेला देवकीचा विवाह झाला, खरं म्हणजे कंसाला देवकीबद्दल अतिशय प्रेम होतं. आणि ज्या वेळेला तिला आता ती आपली बहीण, इतकी प्रेमळ बहीण, इतकी छान बहीण, आता आपली ती सासरी चालली आहे, त्याच्या मनामध्ये गदगदून आलं होतं की वासुदेवाबरोबर तिचं लग्न ठरलेलं आहे, लग्न झालेलं आहे आणि आता ती सासरी निघून झाली. आता आपली बहीण आपल्या या घरामध्ये आपली बहीण म्हणून आता ती राहणार नाहीये. त्याला अतिशय दुःख झालं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, मन गदगदून झालं. पण त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि त्या वेळेला आकाशवाणीमध्ये काय सांगितलं सगळ्यांना माहितीच आहे की अरे कंसा, तुझी ही जी बहीण आहे त्या बहिणीचा 8वा पुत्र हा तुझ्या मृत्यूचं कारण होणार आहे. खरं म्हणजे कंसाच्या वधापेक्षा कंसाच्या वृत्तीचा तो वध होता. कारण कंस हे बहिणीवर प्रेम असलं तरी त्याची बुद्धी आसुरी होती. त्या बुद्धीचा वध करणं, त्या मनाचा वध करणं हे चांगलं युग सांभाळण्यासाठी फार गरजेचं होतं. मग ज्या क्षणामध्ये ही आकाशवाणी झाली त्यावेळेला त्या कंसाच्या मनात ज्या माझ्या कान्हाचा जन्मही झाला नाहीये हो, त्याच्याबद्दल त्याला भय वाटायला लागलं. म्हणजे माझ्या कान्हाची ताकद काय बघा तुम्ही, की 8वा पुत्र होणार आहे तो आणि मग तो या कंसाची आसुरी शक्ती सगळी मारणार आहे की जो माझा कान्हा अजून जन्मालाही आला नाहीये. त्या भयानी ज्या बहिणीबद्दल आपल्याला एवढं प्रेम तो दर्शवतो आहे, त्या बहिणीला आणि त्या वासुदेवाला, निरागस दाम्पत्याला, प्रेमळ दाम्पत्याला त्यांनी बंदी केलं. आणि बंदी केल्यानंतर पहिली 7 मुलं त्यांनी स्वतःची आसुरी बुद्धी जोपासण्यासाठी अतिशय निरपराध अशा लहान बालकांचा वध केला हो. किती भयंकर आसुरीपणा तुम्ही सांगा बरं. मग हेच आपण आत्ताच्या जीवनाशी थोडीशी निकट बघूया. आत्ताच तर हे कलियुग आहे बघा. तर या कलियुगामध्ये असे अनेक कंस आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपली ही वृत्ती आसुरी आहे, आपली वृत्ती वाईट आहे, पण त्यांना ते त्यांच्या त्या आसुरी बुद्धीवरती ते प्रेम करतात. माझ्या कॉमर्सच्या लँग्वेजमध्ये त्यांची ती आसुरी बुद्धी ही खरं त्यांची लायबिलिटी आहे, पण ती त्यांना ती ॲसेट म्हणजे मालमत्ता वाटते बघा. अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि मग ते आपली आसुरी बुद्धी अहंकाराने बरबटलेत, काय म्हणूया दुराभिमानाने ते बरबटलेत, आसुराने ते बरबटलेत आणि त्यामुळे ते अनेक निरपराध लोकांना मारता आहेत. अहो पण तिथे कुठेतरी कान्हा आहे हो, तो बघतो आहे हे सगळं. कुठला कर्मा तुम्ही क्रिएट करतात ह्याची त्यांना काय म्हणूया, ह्याची त्यांना माजमूकच नाहीये. तर मग हे आता असणारे जे कंस आजूबाजूला आहेत त्यांनी पण यातनं शिकावं आणि स्वतःची आसुरी बुद्धी पूर्णपणे नष्ट करावी. की जी देवकी त्याच्याबद्दल एक बहीण आहे, मग त्या बहिणीने याला का हो भाऊ म्हणून मानावा, का चांगला भाऊ म्हणून मानावा, की जो भाऊ तिच्या बाल्यांचा एक मृत्यूचा कारण होतो आहे, याचा विचार करावा इतर भावांनी सुद्धा. मग ह्या सगळ्याचा विचार आपण करायला हवा की जो कंस ज्यांनी आपले वडील उग्रसेन यांना पण बंदी केलं आणि स्वतः त्या आसनावर राजा म्हणून मथुरेत बसला हो, हे चांगलं नाही. जो आपल्या आई वडिलांना बंदी बनवतो मग त्याची आयुष्यभर त्याला कुठे नरकात जायला लागतं आणि आयुष्यामध्ये त्याला बंदी व्हायला लागतं. त्याच्याच विरुद्ध माझा कान्हा बघा की अहो त्या कान्ह्याने जन्मजामध्येच त्या वासुदेवाला अंधारातनं दिशा दाखवली हो. ज्या यशोदेनी त्याला सांभाळलं, त्यांनी त्याला आईचं प्रेम दिलं, त्यांनी तिला सुद्धा कसं एक छान मुलाचं पण वात्सल्य त्यांनी दिलं हो.
त्यांनी आई वडिलांची सेवा केली, त्यांनी माझ्या यशोदे मैयाची सेवा केली. आज माझा कान्हा सबंध जगावरती मनाने राज्य करतोय. यामध्ये सुद्धा त्यांनी आई वडिलांचं महत्व दिले. तर माझं आत्ताच्या मुलांना सांगणं आहे, तुमचे आई वडील हे तुमचे परमेश्वराचे रूपच असतात. तुम्ही त्यांचा अपमान करू नये, आई वडिलांना बंदी करू नये. बंदी याचा अर्थ कंसासारखं बंदी नाही हो. तुम्ही तुमचे विचार त्यांना लादता किंवा त्यांचे अपमान करता किंवा तुम्ही त्यांच्याशी तेवढे संलग्न नसता, त्यांच्यापासून अनेक गोष्टी हाईड करता, आई वडिलांबद्दल वाईट बोलता. ते आत्ताच्या कलियुगामधलं त्यांना बंदी बनवणंच आहे, हे लक्षात घ्या. मग आपण ठरवायचंय की आपण कंस व्हायचंय. कंस झाला तर कुठंतरी कान्हा येणार आहे माझा, आणि तो माझा कान्हा तुमच्या आसुरी बुद्धी 100% नष्ट करणार आहे. का? तुम्हाला माझा कान्हा बनायचंय. कान्हाने माझ्या सगळं सांगितलंय हो, की जन्माच्या आधीपासूनच आता मी सांगितलं तो राज्य करत होता. तर कान्हासारखं तुम्हाला बनायचंय, हे तुम्ही ठरवायचंय. आजचा संदेश मी एवढा इथेच संपवते, आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण काय पाहायचंय की गोकुळाष्टमी, गोकुळ म्हणजे काय, अष्टमी म्हणजे काय, अष्टमीच्या अर्ध्या चंद्राचं महत्व काय आहे, आणि त्या गोकुळ का म्हणले हो, त्या जन्माष्टमीला गोकुळ का म्हणलंय, हे सगळं आपण पुढच्या याला कळायचंय. म्हणजे आज काय बघायचंय की आज आपल्याला कंस बनायचं नाहीये, कान्हा येणार आहे. आज आपण असं करायचंय की आपण सगळ्यांचा कान्हा बनायचा आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.